काय चाललंय की आपल्या जिल्ह्यामध्ये असं घडतंय? एक नाही ज्योतिताईंपासून अनपडताईंपासून ते आता संपदा मुंडेपर्यंत असे अनेक प्रकार बाहेर सांगू शकतो आम्ही की त्यांना ही दहशत महिलांना, माझ्या महिलांच्या दारात जाऊन दहशत देणे. आता मध्ये एक पत्र आलं, एका महिलेला सरळ सांगितलं, काम करत होती, कामगार महिला होती ती, त्यांना बांधकाम मजूर केलं. काहीच आपल्याला माहितीच उघडतंय ते प्रकरण. तिलाही सांगितलंय आमच्या म्हणण्यानुसार नाही वागले तर आम्ही काय करतो माहिती नाही. ही दहशत. पण ताई आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस येऊन गेले त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, संपदाताईच्या प्रकरणामध्ये जो असेल त्यांना माफी नाही, गुन्हा होणारच. मध्ये कोणी असू दे हे शब्द. आणि मी सांगते साहेबांचं आता हे काळा तुम्हाला माहिती असेल, स्वभाव माहित नाही. मी आज 25 वर्ष छायाछत्रेखाली वागलेली लेडीज आहे. नो डिसिजन, नो कन्फ्युजन, डायरेक्ट डिसिजन. आणि तुम्हाला हे बदलापूरच्या याच्यामध्ये माहिती आहे डायरेक्ट काय झालेलं आहे. साहेबांपर्यंत प्रकरण अजून उघडकीस आलं, एका काही माफी होणार नाही, गुन्ह्याला गुन्हेगारच साबित करणार. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करतातच. आणि भाईन पुढे दाढी पुढे कोणतेही दहशत चालत नाही हे साहेबांनी पहिलेही सांगितलेलं आहे आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्यामुळे महिलांनो, ह्या आपण भगव्याच्या नेतृत्वाखाली आला आहात तर 100% तुम्ही कोणत्याही फुलाचा वास न घेता एक शस्त्र बाहेर काढा आणि ते धनुष्यबाण राम म्हणतात तुमच्या हातामध्ये. शस्त्र तुमच्या जवळ आलंय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही सुरक्षा, हे धनुष्यबाण आले की तुम्ही सुरक्षित झाले. कारण आजपर्यंत आमच्या केसांना हात लावायचं कोणाची हिंमत झाली नाही, माझ्या भागातल्या मावलीच्या केसांना हात लावायची हिंमत झाली नाही. तुम्ही आमच्याच रणरागिणी झालात. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देते. जास्ताई इतकं सुंदर मार्गदर्शन करतील. साहेबांनी ताईंचे एक वाक्य जे मला आज आठवते, ताई मला आवडलं तुमचं ते बोलणं. ताई बोलले, अरे एवढं तर काय बोलताय, हे योजना हे सगळं काढतात, पण एका आईचा विचार करणारा एकच भाऊ येऊन गेला, एकच लाडका भाऊ येऊन गेला. आपण कुंकू लावतो नवऱ्याच्या नावाचं, बांगड्या घालतो नवऱ्याच्या नावाच्या, जोडवी घालतो नवऱ्याच्या नावाची, पैंजण घालतो नवऱ्याच्या नावाचे. अरे 9 महिने 9 दिवस पोटात बाळ लावतो त्यालाही आपण नवऱ्याचं नाव लावतो. पण आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी तो सुद्धा घेर काढला आणि सुरुवात सुद्धापासून केली. आईचं नाव मुलाच्या नावामध्ये लागलं पाहिजे ना, म्हणून नामदार एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे. बघा तुमची नाव पुढे असे अनेक निर्णय साहेबांनी घेतले आहेत. मला एवढंच सांगूशी वाटतंय की मी स्वतः रामराजांचा प्रवास फार जवळून पाहिलेली व्यक्तिमत्व आहे. ह्या एवढ्या वयामध्ये असे आरोप करणे, जेलची भाषा करणे, घाबरला म्हणून दुसऱ्यावर जाणून बुजून प्रत्यारोप करणे ही लढाई नाहीये. लढाई तत्वाने लढा आणि लढाई लढताना जे आरोप करताय ते सिद्ध करून दाखवा. असे अनेक आरोप आमच्याकडे आहेत. वेळ आली ना ते सुद्धा आम्ही बाहेर काढणार आहोत. पण साहेब आपल्याला नगराध्यक्ष म्हणून ताई आपल्या अख्ख्या टीमने इथे धनुष्यबाण चिन्ह घेतलेलं आहे आणि या धनुष्यबाण चिन्ह करताना आमच्या अनिकेत बाबांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वीकारली आहे. बाबा मी तुमच्या एकाच वाक्यात ओळखले, मला बाकी जास्त अनुभव नव्हता जेवढा माझा महाराज साहेबांचा होता. जेव्हा बाबा म्हणले ना, अरे काम करेगा वही राजा बनेगा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, हे वाक्य त्यांनी जेव्हा वापरलं, मी माझ्या कामातून जनतेचा राजा देखो, जनता मला राजा म्हणेल. ताई इथं सुरुवात करू नका. आणि एवढं अभ्यासी नेतृत्व आहे जे त्यांच्या पिंटू बाबांच्या सुद्धा संजीव बाबांच्या नेतृत्वाखाली वाढले, महाराजांच्या नेतृत्वाखाली वाढले. एवढा शासनाचा प्रबळ अभ्यास आहे. हे जे बांधकाम मजूर तुम्ही योजना घेताय ना, हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनीच काढलेली आहे. अरे किती योजना काढणार ना. आता हे म्हणतात आम्ही आम्ही आम्ही, मग तुम्ही 8 वर्ष आता झाले 1.5 वर्ष केलं काय? हे बोलायचं आता वेळ आहे, येणारी वेळ सांगेल तुम्हाला. जास्त पुढच्या टोकावर मी बोलू शकत नाहीये. परंतु मी एवढंच सांगेन आता येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाण, छत्री आणि मला वाटतं अजून एक हाताचा पंजा, त्या सगळ्यांची आघाडीची टीव्ही ह्या बटनापुढे चिन्हात पुढचे बटन दाबून येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने या उमेदवारांना विजयी करा. आणि बाबा मी तुम्हाला अजून अनिकेत बाबा म्हणते, मला लवकरात लवकर अनिकेत राजे हे नाव इथं पुकाराची संधी हो आणि गुलाल आपलाच आहे. कारण आमचं वारं इथलं फिरलंय आणि फलटणकरांचं ठरलंय. एवढेच बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.